खासदार संजय राऊतांकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेण्यात आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा न मागणाऱ्या विरोधकांची कीव येते। सरकारच्या चुकांवर आवाज उठवण्याऐवजी पाठिंबा कसला देत आहे। पहलगाम हल्ल्यानंतरच्या विरोधकांच्या भूमिकेवरून संजय राऊतांकडून विरोधकांवरती हल्लाबोल करण्यात आलाय। कालच पवारांनी सरकारला पाठिंबा देण्याच्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला होता। आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सरकार बरोबर म्हणजे सरकारच्या चुकांबरोबर आहात का? सरकारने ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं? दिल्लीतले बॉम्बस्फोट जे घडले, शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला गेला, लक्षात घ्या काँग्रेसने। आम्ही सरकारच्या बरोबर आहात काय? कोण बोलतंय? बोलू द्या त्यांना, आम्ही सरकारच्या बरोबर आहोत, पण युद्ध तर सुरू करा। सरकार काय? सरकार राजकारणच करताय। 27 जणांचं जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत, त्याला जबाबदार अमित शहा। ते काय चुनचुनके मारू करतात? आमचे लोक चुनचुनकर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे। त्यांनी सगळ्यात आधी अमित शहांचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे। संजय राऊतांकडून आता इंडिया आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेण्यात आला। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडलेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतो संजय राऊतांनी आता थेट इंडिया आघाडीच्या नेत्यांचा समाचार घेतलाय। काल शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता, काय अधिकचा तपशील? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आता पहलगाम हल्ल्यासंदर्भात कालच शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता। आता इंडिया आघाडीच्या नेत्यांवरती टीका केलेली आहे। पुन्हा एकदा ज्ञानेश्वरकडे मी जाणार आहे। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय संजय राऊतांनी आता महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीच्या नेत्यांवरती सुद्धा टीका केलेली आहे, काय सांगशील सविस्तर? आपण जर बघितलं असेल तर आज पुण्यात संजय राऊतांची जी पत्रकार परिषद झाली, या सगळ्या पत्रकार परिषदेत त्यांचा जो रोख होता तो अमित शहा यांच्याकडे होता। वारंवार पहिल्या दिवसापासून संजय राऊत या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। या सगळ्या घटना घडत असताना चून के आमचे जे लोक मारले त्यांचा फक्त बदला घेण्याची भाषा तुम्ही करता, मात्र या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात पुढची जी पावलं आहेत ती कधी टाकली जाणार, अशा आशयाचं जे वक्तव्य होतं, अशा आशयाचे जे प्रश्न होते ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित केलेले आहेत। यासोबतच जे इंडिया आघाडीतले नेते आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी टीका करणारं जे भाष्य आहे तशा आशयाचं ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केल्याचं बघायला मिळते। मात्र प्रमुख जी मागणी आहे ती त्यांची, या सरकारनं कशा पद्धतीनं वेगवेगळ्या चुका केल्या, त्या केलेल्या चुका त्यांनी मान्य देखील केल्या, मात्र या सगळ्या संबंधानं राजीनामे अद्याप पुढे दिले नाहीत, ते राजीनामे दिले जावेत अशा पद्धतीची आग्रही जी भूमिका आहे ती संजय राऊत यांच्याकडून वारंवार मांडली जाते। आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील संजय राऊतांनी तीच प्रमुख आग्रहाची जी मागणी आहे ती केल्याचं बघायला मिळालं। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।